स्थायी समितीमध्ये भांडवली कामासाठी ठेवले 101 कोटी. रंजिता चाकोते. सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 924 कोटी रुपये महापालिकेचे आणि शासन अनुदानाचे 347 कोटी असे एकूण 1383 कोटी रुपयांचे बजेट स्थायी समितीकडे पाठवले होते. यामध्ये महापालिका आयुक्तांनी भांडवली कामासाठी 31 कोटी रुपये ठेवले होते. यामध्ये 101 कोटी रुपयांची वाढ करून स्थायी समितीने ही रक्कम 101 कोटी 51 लाख ठेवली आहे. गेल्या 3-4 वर्षातील आकडेवारीचा अभ्यास करून झोनमध्ये प्रशासनानं ठेवलेले अतिरिक्त बजेट कमी केले आहे. अत्यावश्यक सर्व कामांसाठी निधी उपलब्ध होईल. महिलांसाठी स्वच्छतागृहे करणे, 54 मीटर रस्ता करणे, शहरातील बगीचा चांगल्या करणे याकडे बजेटमध्ये तरतूद केली असल्याचं चाकोते यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षी प्रथमच QR कोडच्या माध्यमातून शहरातील नागरिकांकडून बजेटबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. 633 सूचना प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. झोनमधील अत्यावश्यक तरतुदी वगळल्याचा विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी आरोप केला. मात्र यावर सभापती रंजिता चाकोते म्हणाल्या, आरोप करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. आता महापालिकेच्या 31 मार्चपूर्वी होणाऱ्या सभेत या बजेटवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. सर्व सोलापूरकरांना माझा जाहीर आभार. आपण 3 दिवसासाठी QR कोडचा जो फॅसिलिटी जी ठेवली होती त्याला सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्यापासून मनापासून आभार. सोलापूर शहरातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचना व शिफारसी ऑनलाईन वेबसाईटवरती एकूण 633 सूचना प्राप्त झाल्या. सजेशन बॉक्समध्ये एकूण 6 लेटर्स प्राप्त झाले. असे आपल्याला ऑनलाईन व सूचना पेटीमधून एकूण 639 सूचना प्राप्त झाल्या. त्याचे वर्गीकरण आपण रोज करत होतो त्याप्रमाणे आपण याची विभागणी केली. ती प्रत्येक प्रभागापासून कोणत्या प्रभागात किती सूचना आलेल्या आहेत याचं रेकॉर्ड आपण ठेवलं. त्यानंतर या सूचनांद्वारे प्रत्येक आलेल्या सूचनेप्रमाणे आपण इम्पॉर्टंट सजेशन्सची लिस्ट काढली, नावासहित त्यांच्या पत्त्यासहित. त्यानंतर आपण कॉमन सजेशन्सची लिस्ट काढली आणि याच्यावरती काम करून आपण प्रामुख्याने ज्या आलेल्या सूचना आहेत त्या घेतल्या. तत्पूर्वी आयुक्तांकडून आलेले अंदाजपत्रक 2026-27 साठी 924 करोड 45 लाख 18,401 असे होते. अनुदान 347 करोड 92 लाख असे होते. टोटल 1383 करोड 38 लाख 18,401 असे होते. स्थायी समितीने सन 2026-27 चे अंदाजपत्रक हे एकूण 930 करोड 14 लाख 18,401 असे करून अनुदान 347 करोड 92 लाख, टोटल 1389 करोड 7 लाख 18,401 असे केले. व त्यामध्ये प्रामुख्याने सूचना अशा घेतल्या: विणकर बाग, मार्कंडेय बाग व जानकीनगर येथील बाग सुशोभीकरण करण्यात यावे. जोडभावी पेठ येथील ब्रिटिशकालीन महानगरपालिकेचा जुना असा गोलचवडी दवाखाना या दवाखान्याचे संपूर्णतः नूतनीकरण करून महापालिकेच्या मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारण्यात यावा. यासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन तसेच CSR फंडातून निधी मिळवण्याबाबत प्रयत्न करणार. शहरात प्रमुख 5 ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह व शौचालय बांधण्यात यावे. देगाव येथे महापालिकेच्या जागेवर स्मशानभूमीमध्ये महाराष्ट्र शासन CSR कडून फंडातून सुधारणा करण्यात यावी. जुळे सोलापूर भागामध्ये नाट्यगृह विकसित करण्यात यावे. जुळे सोलापूर भागामध्ये इंडोर स्टेडियम बांधण्यात यावे. प्रायोगिक तत्वावरती 5 मनपा दवाखान्यांचे नूतनीकरण व्हावे. सोलापूर शहराच्या प्रवेशद्वारास महापालिकेच्या वतीने कमान उभारून बोर्ड लावण्यात यावा. छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते 7 रस्ता ते विजापूर रोड या रस्त्यावर दुतर्फा तसेच डिवायडर मध्ये झाडे लावण्यात यावी. वाढते अपघात लक्षात घेता काही प्रमुख ठिकाणी डिवायडरची सोय, सिग्नल व झेब्रा क्रॉसिंग नियोजन करण्यात यावे.
CNS हॉस्पिटल पुढे 54 मीटर रस्ता तात्काळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. धन्यवाद. 64,50,61,423 असा 100 बसेसचा आकडा आपल्याला जमा आहे. त्यामध्ये 2 महिन्यामध्ये पहिल्या 30 बसेस येतील, ज्याची सोय बुधवार पेठ येथे करण्यात आलेली आहे व तिथे चार्जिंग स्टेशन्सची पण सोय करण्यात आलेली आहे. त्याचा रूट ठरत आहे आणि त्याचे स्टेशन्स हे पण करण्यात येत आहेत. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, चाटी गल्ली, सोलापूर.